मुखरांडज मणिमरीचि मौक्तिकै प्रकटप्रवालमुकुलाय दूर्मयः मरुतानतोन्नतिभृतो विरेजिरे वरुणालयो पवनशाखिका इव। मुखरांडजः अंडज म्हणजे मत्स्य किंवा पक्षी, मुखराह म्हणजे शब्द करणारे, आवाज करणारे, किलबिल करणारे। मणिमरीचि मौक्तिकैहि मण्यांची, मरीची म्हणजे कांती आणि मौक्तिक म्हणजे मोती, मुक्ताफळे। प्रकट प्रवाल मुकुलाह प्रकट म्हणजे स्पष्ट दिसणारे, स्फुट दिसणारे, प्रवाळ त्या प्रवाळांचे मुकुल म्हणजे कळी। यदुर्मयः म्हणजे ज्या समुद्राची, उर्मी म्हणजे लाट, उर्मयः म्हणजे लाटा। मरुता म्हणजे वाऱ्याने, नतोन्नतिभृतः म्हणजे नत म्हणजे वाकलेले, उन्नत म्हणजे उंचावलेले, वाऱ्यामुळे लाटा वर खाली होतात त्याप्रमाणे, किंवा वाऱ्यामुळे वृक्ष वर खाली हलतो त्याप्रमाणे। वरुणालयो पवनशाखिका वरुणदेवाच्या उपवनातील शाखिका म्हणजे आरामवृक्षांप्रमाणे, विरेजिरे म्हणजे शोभून दिसले। राघवेंद्र स्वामीजी रामसेतू येथे समुद्रदर्शनासाठी आलेले आहेत। नारायणाचार्य या समुद्राचे वर्णन करत आहेत। नारायणाचार्य सांगतात की या समुद्राच्या लाटा म्हणजे जणू काही वरुणदेवाच्या उपवनातील झाडांच्या फांद्याप्रमाणेच मला दिसत आहेत। ज्याप्रमाणे उपवनातील झाडाच्या फांद्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने भरलेल्या असतात, त्याचप्रमाणे या लाटा हे तरंग जलचर प्राण्यांच्या आवाजाने भरलेले आहेत। ज्याप्रमाणे उपवनातील झाडांच्या फांद्यांवरती कोवळी अशी उमललेली फुले दिसत असतात, शोभून दिसत असतात, झाडांवरती बहरणारी फळे असतात, त्याचप्रमाणे या लाटांमध्ये सुंदर असे लाल प्रवाळ शोभून दिसत आहेत। तसेच या तरंगांमधील मणी, मोती हे जणू काही फळांप्रमाणे शोभून दिसत आहेत। ज्याप्रमाणे उपवनातील झाडे ही वाऱ्यामुळे वर खाली हलतात, त्याचप्रमाणे या समुद्राच्या लाटा देखील वर खाली होत आहेत। अशा प्रकारे या समुद्राच्या लाटा म्हणजे जणू काही वरुणदेवाच्या उपवनामधील झाडांच्या फांद्यांप्रमाणे शोभून दिसत आहेत।